Krishna
पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू त्यांची कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती तद्वाक्यकं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेहि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार ओम नमो दानेश्वराय ओम नमो तुमचा अनुग्रह लाभो पवन चालू चराचरी शंभू महादेवाच्या स्मरणार्थ त्यांच्या जीर्णोद्धारार्थ कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षातून एकदा करणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबा ज्ञानेश्वर महाराज मागणी करतात. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. ज्ञानेश्वर महाराजांना का लोकांनी डोक्यावर घेतले? का डोक्यावर घेतले? अहो संन्यासाची मुलं कार्ती असं संबोधलं होतं त्यावेळेला त्यांना, आणि समाजाने डावरलं होतं, आणि त्याच समाजाने त्यांना डोक्यावर का घेतलं? प्रश्न कशाला घेतलेले? त्याची महाराष्ट्रातल्या परमार्थिक कार्यामध्ये नेहमी आहेत जी लोक
त्यांना सुद्धा खबर नाही. तुम्हाला जर करून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरी, भागवत, संत वाङ्मय, उपनिषद वाचा. हरिपाठात सांगितलं ना, चहू वेद जाण किंवा सर्व सुख गोडी काही शास्त्र निवडी किंवा सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. आणि रिकामा अर्ध घडी. बघा बरं, रिकामा अर्ध घडी तर किती वेळ चाललाय वाया आपला. जे मुख्य बीज आहे, बीज ज्या भगवान शिवाचा आपण आज उत्सव साजरा करतोय, त्यांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रह भेटला. अनुग्रह कशाला म्हणतात? नुसती माळा घालणं म्हणजे अनुग्रह नाहीये. कीर्तन प्रवचन करणं म्हणजे त्यांच्यावर सुद्धा नाही अनुग्रह. नामदेव महाराजांवर अनुग्रह झाला होता का? ताटात देव जेवत होता, कीर्तनात देव नाचत होता, तरी अनुग्रह नाही. व्यास महर्षी यांनी 17 पुराणं रचली, वेदाचे 4 भाग केले. लिहू थोडा कमी माग. 17 पुराणं रचली, वेदाचे 4 भाग केले. कौरव आणि पांडवांचे वंशज झाले. मूळ कौरवाचा वेल वंशवेल आणि पांडवाचा वेल कोणामुळे? व्यासांमुळे. त्यांच्या आईने सांगितलं, या माझ्या सुना आहेत ना, या गर्भवती राहिल्या पाहिजे आणि आपला वंशवेल चालला पाहिजे. रावणाचा अहंकार घालवला, परंतु व्यासांना अनुग्रह नव्हता. तो अनुग्रह मिळाला पाहिजे. सप्ते, कीर्तन, दशकरीची प्रवचन, 5.5 महिन्याची प्रवचन, वर्ष श्राद्धची प्रवचन. कशासाठी? हे देखावा आहे का? कशासाठी? त्याच्यात दम आहे, त्या कीर्तनांमध्ये ताकद आहे. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन आज बी आता या घडीला होत. पण ती कीर्तन संतांची असावी. संत कोणाला म्हणतात? ज्यांना अनुभूती आलेली आहे, परमात्म्याचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे. आत्मा काय आहे हे ज्याने जाणलेलं आहे, जगत काय आहे हे ज्याने जाणलेलं आहे. आपल्या घराच्या पुढे असणारा आता सध्या कांद्याचे सीझन आहे. कांदा कोण आहे? कोण आहे कांदा? सावता बाबाला विचारलं सांगतील, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि रोज याच्यात वळवळ करणार. त्यांचा देव आता राहिलं नाही भेटायला. तुमचं काय चाललेलं आहे? देव नटला अनंत रूपे अनंत वेश. हे कशाने होईल? काशीला जाऊन शोधून पाय, पंढरपूरला जाऊन शोधून पाय, आळंदीला जाऊन शोधून पाय. असलेच उद्योग चाललेत ना. करायचं नाही का? अरे जाणून करायचंय, सगळं जाणून करायचं. अरे वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे चल, पण अविनाशाशी पाहिजे नाश कैसा. अविनाशी काय? फक्त आत्मा आहे. तो आत्मा कुठे आहे? त्यालाच कृष्ण म्हटलेलं आहे, त्यालाच राम म्हटलेलं आहे, त्यालाच शिव म्हटलेलं आहे आणि त्यालाच तुमच्या आपल्या हृदयात असणारा जीव म्हटलेला आहे. आणि त्या जीवाला ओळखायचंय. बाकीचे ते सगळ्यांची ओळख आहे आपली. आमदार बदलले का लगेच त्यांच्याकडे ओळख आहे, खासदार बदलले का त्यांच्याकडे ओळख आहे. देवाची ओळख आहे का? कोण करून देईल देवाची ओळख? फक्त संत करून देऊ शकतात देवाची ओळख. संत कोणाला म्हणतात? गणगुळ्या उघडणाऱ्यांना, लटारण्या माळा घालणाऱ्यांना नाही. किळा टोपी माळ देवाचे गबाळ 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 येतात. संतांना पोटाची चिंता नाहीये, संतांना वंशवेल वाढला नाही चालेल, पण देवाची कृपा झाली पाहिजे. न मिळो खावया न वाढो संता, तरी हा नारायण कृपा करो. अशी कोणती कृपा करणार आहे नारायण? त्या कृपेची कोणालाच खबर नाही. ओलावा
कृपा करेल. कोणाची पहिली कृपा करेल? संतांची भेट होईल. आणि संतांची भेट झाल्यावर कोणाची भेट होईल? मग देवाची होईल. ही कृपा कशी होती? अनुग्रहाचं दुसरं नाव आहे कृपा. अनुग्रहाचं दुसरं नाव काय आहे? कृपा. त्याचं तिसरं नाव आहे आशीर्वाद. संतांचा काय पाहिजे आपल्याला? आशीर्वाद. आशीर्वाद. आशीर्वादाची पावर माहिती आहे आपल्याला. नवीन लग्न ठरलं तर नवऱ्या मुलाला सांगायचं गावभर जेवढे देव आहे त्यांच्या पाया पडून. नवरीला सांगायचे तिच्या आईवडिलांनी गावभर जेवढे देव आहे त्यांच्या पाया पडून. बरं, पहिले पाया पडून आले, लग्न झाल्यावर मी परत सगळ्यांच्या पाया पडायला जा. आणि म्हातारी एखादी जाणती जर रस्त्यात जरी भेटली तरी त्या नवरीला सांगतात पाया पडीच्या पाया पड म्हातारीच्या. का? ही संसार करून करून म्हातारी तप्पी झालेली आहे. तिला सगळे याच्यातले आयडिया आहे, ज्याच्यात तुला पदार्पण करायचंय तिचा जरा काय घे, आशीर्वाद घे. तसा जो देव प्राप्त करून ज्याच्या नसा नसामध्ये मुरलेला आहे, देव म्हणजे काय त्याला कळालेलं आहे, त्याचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि त्याचं स्वरूप काय? ओंकार स्वरूप आहे. संतांचं स्वरूप काय आहे? ओंकार स्वरूप आहे. ज्ञानेश्वरांचं तसं स्वरूप आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूपा देवा तुझा माझा नमस्कार आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा. तुम्ही आमच्यावर करुणा करा. त्याच्यासाठी आम्ही पंक्ती घालू, आळंदीला येऊ, उपवास करू, चांगल्या चांगल्या मंदिरांना देणग्या देऊ, चांगल्या चांगल्या बाबांचे प्रपंच चालू. परंतु तुम्ही आमच्यावर काय करा? कृपा करा, करुणा करा, दयाळा तुमचा स्वभाव आहे. मग आपण एवढे जातो का नाही आपल्यावर कृपा झाली? का देव आपल्याला भेटत नाही? आपल्या बाजूला इथं रेडा समाधी आहे. संतांची भेट झाली तर रेड्यावर कृपा होते हो. त्यांचं मंदिर इथं तर आहेच. रेड्याचं ज्ञानोबाचं मंदिर इथेच आहे. पण तिकडे त्या गिरवलीच्या बाजूला एक गाव आहे, तिथं दाव वाजेला आहे त्यांचा चासला. आणि इकडं काय आहे? इथं अंत्यविधी झाला. तिकडं काय झालेलं आहे? रेड्याची पावर आहे. रेड्याची का? कशामुळे पावर आली? संतांची कृपा झाली, अनुग्रह झाला आणि रेडा बोलायला लागला. आणि संतांची जर कृपा झाली तर बिगर शिंगा शेपटाचा रेडा बी आज बोलतो. हो, ही अनुभूती. मी कला कुसरी काहीच नेणे नाथबाबा म्हणतात, परंतु बोलतो वचने अति भाविका. त्याचं कारण तुमचा अनुग्रहला धरू पवन झालो चराचरी. त्यांचा अनुग्रह झाला ना, ते एक वारा स्वरूप होतं माणूस. आणि त्यांचा जर अनुग्रह झाला बाबाजी चैतन्यांचा, तुकाराम महाराज जर अनुग्रह झाला तर तुका आकाशा एवढा. आणि आपण केवढे आहोत? आपण बी आत्ता या घडीला आकाशा एवढे आहोत. पण आपण कोण आहोत? आपण हे शरीर आहे काय? नाही. आपली जी शक्ती आहे, आत्मशक्ती, ती भरून पुरून उरलेली आहे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान किंवा ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. तो परमात्मा आहे, त्याला आत्मा म्हटलेला आहे, कृष्ण म्हटलेले आहे, राम म्हटलेले आहे. आणि तो आपल्या हृदयात आहे. त्याची भेट घेतल्याशिवाय जायचं नाही. त्याची भेट घेतल्याशिवाय, लक्षात ठेवा, सगळं करू आपण. मुलांना चांगलं शिकू, जमिनीला पाणी नसेल तर पाणी मिळवू, लेवल करू, घरे बंगले बांधू. पण जर देव नाही सोडला एवढं करून, जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. आपुला तो एक, कशाने होईल आपला तो एक देव? संतांची भेट झाल्यावर. संत म्हणजे काय? माणसं आहेत का? इथं जर पाहिलं तर जगात माणसंच संत झालेली आहेत. आपल्याला ती सुद्धा खबर नाहीये. आपल्याला फक्त वरचं ज्ञान आहे, अंतरंगाचं ज्ञान नाही. त्याचं कारण आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही. आपल्याकडे ज्ञानेश्वरीच नाही झाला. माळ घाललं तर परवडायचंच नाही, पण पहिली ज्ञानेश्वरी वाचा, एकनाथी भागवत वाचा. माळ घालणं एवढं सोपं नाही. कसं आहे सोनं? तोळा 1.5 लाख रुपये. 160 रुपये. 1,60,000 रुपये तोडा आहे. ते कोणी घेऊ शकतो का? कोणी घेऊ शकतो? त्याच्याकडे पैसा पाहिजे ना.
माळ बी कोणी घालू शकत नाही, त्या सोन्यापेक्षा माळेचा भाव जास्त आहे. त्याच्यासाठी ना त्याच्याकडे सुद्धा पैसा लागतो. पैसा कोणता? बहुत सुकृताची जोडी. काय लागतं? बहुत सुकृताची जोडी. पुण्य किती? बहुत म्हणजे किती? याच तरी सांगता आलं 160 भाव. पण देव जोडण्यासाठी बहुत हिसाबाच्या बाहेर पुण्य असावं लागतं. त्याच्यासाठी वाटचाल करायला का बघतो? भेटला नाही, परंतु देवासाठी. आणि ज्याला देव पाहिजे ना तो सगळ्या अटी मान्य करू शकतो. सगळ्या अटी मान्य करू शकतो. त्याच्यासाठी पहिली पवित्र तुळशीची माळ. पण माळ घातल्यानंतर, माळ घालताना किंवा माळ घातल्यानंतर संत भेटले पाहिजे. एक तर संतांकडून माळ घातली पाहिजे. संत माणसासारखे दिसायला असतात, परंतु माणसासारखे नसतात. संत जगा माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नसतात. नदीला समुद्र म्हणू शकत नाही. आणि अजून कशाला? भाषणाला कशालाही काय म्हणू शकत नाही. तसं संत मार्ग जया कळे, भाव भक्ती कळे, जगाचे मेळे न दिसती. जगासारखे नसतात. त्यांना धंदा नसतो करायचा. त्यांना नावलौकिक. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला कॉलर टाईट पाहिजे, त्याच्यात पैसे पाहिजे, समाजात लोकात आपलं नाव झालं पाहिजे. याची संतांना बिलकुल गरज नाही. कोणाकडून घेणार मान? ज्याला त्याची सूट नाहीये, मी कोण आहे, कुठून आलो, त्या आंधळ्या समाजाकडून संत मानाची अपेक्षा करतील का? नावडे जन लगेच पहिला थडाक्यात ओढून टाकलं. नावडे जन, नावडे हाय काय असे आहे का? संत कोणाला म्हणतात? ज्याला जन आवडत नाही. आम्हाला माणसं लई पाहिजे. पहिलं जग पाहिजे आपल्याला. दुसरं काय पाहिजे आपल्याला? जग आल्यानंतर धन. नावडे जन, धन. आई वडील सुद्धा नाही आवडत. जर ते परमार्थ करत नसते तर त्यांची गरज नाही आपल्याला. आपल्याला गरज आहे फक्त देवाची. देवाने शरीर दिलेलं आहे, देवाने ज्ञान दिलेले आहे, देवाने पैसे दिलेले, देवाने या कुळात घातलेलं आपल्याला. त्याला विसरलेलो आहे आणि त्या समाजाच्या माग लागलेलो आहेत आपण. अरे जन तरी पाहे गुंतले प्रपंची. बस त्यांना तेच पाहिजे. तेवढं आटगुळू माटगुळू त्याच्यातच तेवढं. ते खुराड्याची कोंबडी ना, खुराड्यातच. संध्याकाळी त्या कोंबड्यांना डालण्यासाठी बोलवावं लागत नाही. त्या डाल्याच्या जवळ बरोबर ते येतात. तशा प्रकारे किंवा त्या खुराड्यात स्वतःहून जातात. त्याप्रमाणे आपल्याला तेवढं जनताई पाहे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्यासीने. कोण आहे आपण? कुठून आलो? कशासाठी आलो? काय तपास आहे आपला? कीर्तन ऐकल्यानंतर याचं उत्तर भेटलं पाहिजे. आहे मी हा कोण? बरावा विचार. कोण आहे मी? कोण आहे? माझं नाव संपत आहे. माझ्या आईबापांनी ठेवलेले, माझ्या आजोबांनी ठेवलेले. पण माझं मूळ नाव काय? मी वासुदेव तत्वता.
तुकाराम महाराजांना माहित होतं का मी कोणी? माहित होतं तुकाराम महाराजांना कोणी मी? चला आता आपण तर भरपूर कीर्तन ऐकलेले. तुकाराम महाराजांना माहित होतं का नव्हतं मी वासुदेव तत्वत आहे, मी कोणी? पहिलं माहिती होतं का? कधी माहिती झालं? मच्छिंद्र महाराज सद्गुरू केल्यानंतर. त्यांचे सद्गुरू कोण आहेत? सद्गुरू बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्यांना गुरु केलं. काय घेतलं बाबाजी चैतन्यांकडून? बाबाजी चैतन्य भेटल्याबरोबर बाबाजी चैतन्य सांगितलं, अरे तू देवेस, पुढे जातो इकडे तिकडे हिंडतोस. देव देव म्हणून व्यर्थ इकडं जा देवाला, तिकडं जा देवाला. देव देव म्हणून व्यर्थता. हिंडशी हिंडशी. जुन्या गाथ्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हिंडशी, आणि आता सुधारित आहे फिरशी. फिरतशी एवढं कळत नाही, फिरशी हिंडशी नाही कळत. एखाद्या माणसाला जर आपण म्हटलो, आता तुम्हाला कळण्यासाठी बोलतो ना, आणि आपल्या गावठी भाषेतून एखाद्याला म्हणलं तुझे वडील आहे का, तर ते एवढं झटकन उत्तर द्यायचं नाही. त्याला जर म्हणलं तुझे वडील आहे का, ते झटकन उत्तर नाही द्यायचं. पण त्याला जर म्हणलं तुझ्या आईचा नवरा घरात आहे का, तर ते लगेच झटकन जागो होईल नाही. तसं हिंडशी कार्य व्यर्थ. हिंडतो रिकाम टेकड्या, स्वतः तर हिंडतो आणि दुसऱ्याला बी घेऊन फिरतो. ज्ञानेश्वर महाराज सांगितलं का असं फिर म्हणून. देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी. निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही ना गाव, आणि देवा नाही नाव कोठे काही. देवाला नाव बी नाही, देवाला गाव बी नाही, आणि देवाला रूप बी नाही. रंग नाही रूप नाही नाही रावसाहेब व्हायचे सगळ्यांना. रावसाहेब, भाऊसाहेब. गुलाम म्हणजे काय? दास. दुसरा एक गुलाम आहे, बैले गुलाम आहे, पोरगले गुलाम आहे. पण खरं गुलाम म्हणजे काय? दास व्हावं लागतं. दास. नाक घासावं लागतं. नाक घासलं मुक्ताबाईच्याकडं चांगदेव महाराजांनी. तसं तुकाराम महाराजांना बाबाजींकडे आल्यानंतर कळालं मी वासुदेव तत्वता. आता आपण बी बऱ्याच बाबांच्या मागे फिरतो. बाबा आमच्याकडे जेवायला आहेत, बाबा आमच्याकडे झोपायला बी आहेत, पण बाबांना आम्हाला विचारायची काही टाप नाही. बाबा देव भेटलं. आज ज्यांच्याकडे बाबा मुक्कामाला आहे, खायला झोपायला आहेत ना, त्यांच्याच गळ्यांनी माळा नाही. त्यांच्या घरी उतरलेत बाबा. फक्त बाबाकडे बाबाची ठेपटीचीच होती. आपल्याला गुरुजी कसे होते? ग्रह पाठ नाही गेला तर काय करत होते? वर्गाच्या बाहेर काढत होते, ओन करत होते, पट्टी ठेवत होते खांद्यावर. आपल्याला आहे का? संत मारून झोडून तोडून आपल्याला शिकवतात. तुकाराम महाराजांना माहिती नव्हतं मी कोण आहे, ते माहीत करून घेण्यासाठी ओतूरला आले होते. ओतूर आमचा तालुका लय भारी. कशाने भारी आहे आपला तालुका? अख्खा महाराष्ट्र ज्यांच्यावर पोचतोय, ज्यांच्या तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर ज्यांची फोटो आणि नाव लौकिकन शिड्या बांधलेल्या आहेत, त्यांना कारणीभूत आपला तालुका आहे, आणि त्याच्यात ओतूर आहे. पण आता ओतूरचेच बाबा आहे. पण मी म्हणत असतो तालुक्यातल्या लोकांना माहित नाही, ओतूरच्या लोकांना माहिती नाही का बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना काय दिलं. चौकशी करा काय दिलं, आणि त्याची जर तपास करायचा असेल तर बाबाजी चैतन्यांच्याच मंदिरात जा. तिथे चैतन्य विजय नावाचा ग्रंथ आहे. जर ज्याला गरज असेल तर जाईल. आमच्या जर इकडं सरला ना, तर माझं तो म्हणतो इकडून येतो, माझं इकडून म्हणतो. लगेच जुन्नरला खेट्या घालेल्या म्हणून मोजणी आली पाहिजे. मोजणी इकडं कधी केली का? मोजणी
इकडे आंधळ तर कुत्रं पीठ खात आणि खात ते आपली जाती ना मेहनत व्हाया. आपला वेळ तुम्हाला सांगतो कीर्तनाला लोकांना बसता सुद्धा नाही काही ना म्हणून काही खुर्च्यांवर आहे. बसता नाही तेवढा वेळ तुम्ही जर एवढं खर्च करता देव एवढं घेत नाही आपलं. देव त्या द्रौपदीने एवढीशी चिंधी बांधली होती तिला साड्याच्या साड्या पुरवल्या होत्या. वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले बाबुली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले बाबुली. हे वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले बाबुली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले बाबुली. लोकांनी पाठाले सगळं बाई, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले बाबुली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले बाबुली. वस्त्र हरणाच्या वेळेला वस्त्रच झाला देव. एवढा देव देतो बरं का. देव द्यायला लागला ना तर ते आमच्या इकडे मुंबईला गाड्यांवर लिहिलेले भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है और भगवान जब लेके जाता है तो जूते मार मार के लेके जाता है. हो देव द्यायला लागला तर देतो नाही तर जोड्याने हाणून घेऊन जातो. पण तरी पण निर्लज्जांना लाज नाहीये. का असं झालं. अरे देह हे काळाचे आणि धन तो देतो आणि तो घेऊन जातो. देता देव विता, इथे तुझी सत्ता काय आहे. पण तरी पण गुरमी नाही आपल्याला. तुकाराम महाराज आले ओतूरला आणि ते देव बाबांनी कोणतं प्रमाण दिलं होतं. देव आहे देव आहे. त्यांनी लगेच सांगितलं बाबाजी चैतन्यांनी तू देव आहे. तुम्ही जर गुरु केले गुरु तर गुरु सांगतात तूच ते देव आहेस. तू ज्या देवाला शोधायला चाललंय ना ते तूच आहे. बॅक मध्ये जा तू मागे जाऊन बघ. ध्यान करावं लागतं. ध्यान ही जी बहिर्मुख दृष्टी आहे ती काय करावं लागलं आपल्याला अंतर्मुख. अरे बहिरंग साधने अंतरंग साधने करावे परमार्था त्यागावी सर्वता बहिरंग. बाहेरच्या रंगाला लय भुललेलं काय भुलला असी भरिल्या बाहेरच्या रंगाला आपण भुललेलं आहे. अंतरंग काय चिंतन चित्ताला, चिंतन चित्ताला, चिंतन चित्ताला, चिंतन चिंतन करावं लागतं म्हणजे ध्यान करावं लागतं. बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना गोड नामाचा उपदेश केलाय. फक्त रामकृष्ण हरी नाही रामकृष्ण हरी सांगितलं वैखरी वाणीने म्हणायचं. आणि परेच्या पलीकडे जो बोध आहे तो गुप्त आहे. ज्ञान गूढ आहे गम्य आहे ते ज्ञानदेवाला धरी. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला खात जीवपणा. जर त्यांनी आपल्याला जर तो नाममंत्र सांगितला तर आपल्या जीवपणा एका झटक्यात बाद होतो. आणि नाही झाला तर ध्यान करावं लागतं. वारकरी संप्रदायाचं मुख्य जर गाभा आहे तर ज्ञान मिळाल्यानंतर लगेच ठसत नाही ना मग त्या माणसाला करावं लागतंय ध्यान. राहो आता ह्याची ध्यान झाल्याशिवाय भजन चालू होत आणि एक माईचा लाल कधी भजन ध्यान करताना बघितलेला नाही आपण. बसलाय का कोणी ध्यानाला बसलाय. तुकाराम महाराज भामचंद्र गोराड्या शोर अजून भंडारा कशाला जात होते.
आपण जसं फिरायला जातो सेल्फी फोटो काढायला जातो तसे जातो नाही. ईश्वर साक्षात्कार झाला पाहिजे. राहो आता हे ती ध्यान डोळा भर लंबटा. देह भावे पूजन. राहो आता हे ती ध्यान डोळा भर लंबटा. गोड धरला ज्ञान दिलं, नाम दिलं. कोणतं ज्ञान दिलं? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग तेची अंगे झाला गाता. तुकाराम महाराजांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. उपनिषदांच्या सगळ्या एंट्र्या तत्वमसीने. हो, ज्ञानेश्वर महाराजांना पण तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला. कशाला म्हणतात तत्वमसी महावाक्य? तत्, तू ज्याला शोधायचा आलाय ते तत्. त्वम, तू, अशी ज्याचा तू शोध घ्यायला चाललाय तोच तू आहेस. देव शोधायला गेलो, देव पाहावयासी गेलो ते देव शोध गेलो. मनुष्य देव पाहत नाही, उलट देव होतो. हो, तर देह निधान, तर देह निदान लागल हाती. नरदेहाचा आत्मा आहे. आपल्या पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत आपण आकारासहित ब्रह्म आहोत. हे कळेल. नरदेह निधान लागले हाती. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. आत्मा सुद्धा निधान आहे आणि शरीर सुद्धा निधान. शरीर उत्तम चांगले शरीर हाते गो. कीर्तन करणार आणि मुंबईला कीर्तन आम्ही तुमचं ठेवणार. स्वादीप्रमाणे आहेत का हे आपल्याकडं पाहिजे भांडवल. शरीर उत्तम चांगले. भाऊ कसं प्रमाणे नरदेह निदान लागले. उत्तम सार उत्तम गती. शरीर उत्तम चांगले. शरीराचे गोसले आत्मस्वरूप आहे.
सुखाचे घोसले. सुख या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी सांगितला आत्मा, आत्मसुख. आणि इकडे नरदेह निधान म्हणजे आत्मा. शरीरे साध्य केले होय, शरीरे साधले परब्रह्म. शरीराने साधलं तर परब्रह्म साधलं. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा निधान, नरदेह निधान लागले साधी. उत्तम सार उत्तम देव होईल जे म्हणतील. किती जुळतय प्रमाणे बघा. अरे पशु का होत ये पनैया, नर का कुछ न होय. नर ऐसी करनी करे तो नर का नारायण बन जाए. नारायण बन जाए का पहिलाच नारायण हो, वो तो पहिले ही नारायण है. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. हृदयातल्या आत्म्याची कशी सेवा करायची? एखाद्या बाबाची करता येईल सेवा. लईच आपल्याला जर बाबाची सेवा करायची, बाबाला पैसे द्यायचे असतील तर आपण फुलाची माळ नाही घालणार बाबाला, पैशाची घालणार. असे आपल्यासारखे काय लालची आहेत, काय लालची. संत लालची नाही, संत त्या कुत्र्यासारखे नाही. कुत्र्याला यू 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 तुकडा टाकला का काय ते येणार आपल्याकडे. तसे नाही संत. संतांना तुमच्याकडून एकच पाहिजे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. परिसाचे संगती लोखंड बिघडले, सागराचे संगे नदी बिघडली. आम्ही घडलो तुम्ही घडा. तुमच्या जीवनाचं हित करा. नाहीच केलं तर जन्म मृत्यूच्या तडाख्यात जावं लागेल. संतांचे संगती मनोमार्ग. नर का कुछ न नर ऐसी करणे तो नर का नर निधान लागले साथ. देव होईल जे म्हणती ते कसे 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 होणार? संतांचे संगती अशी असती प्रमाणांची संगती. आपल्याला शाळेत शिकवलं तर जोड्या लावा, त्या अशा जोड्या लावायच्या आपल्या. संतांच्या संगती. संतांची संगत आहे का? आता कीर्तन झाले, मी लगेच पळून जाणार, तुम्ही लगेच पंक्ती जाणार, कोणला विचाराय टाइम? संतांची संगत. कुत्र्याच्या योनीत झाली तरी ग्रेट, तरी सामर्थ्यशील आहे. कुत्र्याच्या योनीत संतांची संगत झाली. माणसाचं शरीर भेटलं काय करतोय आपण? उधळतोय इकडं, जा इकडं. त्या कोंबड्याचा सपी सत्यात ना व्हावे त्याचे द्वारी श्वानया. खात नाही, मासे खात नाही, कोंबड्या खात नाही. आणि आपल्याला पोरग करायचे हत्ती. हत्ती हत्ती करायची म्हणजे आपल्या उरावर बसल पायरी तसं नाका तोंडातून आपल्या काय काढीन? रक्तच काढीन. संत समागम
संतांची संगत एखादे परी तुम्ही म्हणा तुला अनुभव आहे का? मला अनुभव. स्वतः 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 सहज भेट झाली, संतांची भेट झाली. हो हो, संत आहेत का? महाराष्ट्रात टाकसाळ आहे संतांची. जशी कीर्तनकाराची टाकसाळ आहे ना, तशी संतांची पण आहे. पण ते भेटायला आपली पुण्याई असावी लागती, शुद्ध पुण्य असावं लागतं. मिलावटीचं पुण्य नसावं, 2 नंबरचं पुण्य नसावं लागतं. संतांची भेट व्हायला 1 नंबरचं व्हाईटचं पुण्य असावं लागतं. ब्लॅकचं चालत नाही. ब्लॅकचं म्हणजे कसं, आधा दूध आधा पाणी और ज्यादा करेगा तो बेईमान. दुधात पाणी घालणाऱ्याला नाही, पण दुधात पाणी घातलेलं बिगर पाण्याचं दूध भेटेल का आपल्या गावात? बाबा, आपल्या गावात बिगर पाण्याचं दूध भेटेल का? भेटेल मग चित्र मार आपल्या सख्या भावाकडं, सख्या चुलत भावाकडं. बरं, आपल्याला माहिती आहे पाणी घातलं, आपण त्याला बोलू शकतो का रे पाणी घातलं? आपल्याला काही ना की त्याची काही खाटी होती ना, आपली काही दूध येत होते, आपण बी तेच धंदे करीत होतो ना. आणि असं जर कर्म केलं तर कधीच भेटणार नाही ना. आणि त्या पाणी आमच्या आई म्हणते, पण दुधात पाणी नाही घातलं तर गायची कास जळती. खरे चोरटी तर चोरटीवर देवा ढकली जात. असा 2 नंबर करणाराचं काम नाहीये. निखळ परमार्थ पाहिजे, खिशातल्या पैशाने परमार्थ झाला पाहिजे. लोकांच्या जीवा काय उड्या मारायच्या? आणि हे लोक आहेत ते देणार आहेत काय आपल्याला? यांच्या घरदाराला नाही देतील, आपल्याला देणार आहेत काय? आपल्याला काय पाहिजे? आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तो एक देव करुणे घ्यावा, तो एक देव करुणे घ्यावा, तो एक देव करुणे भेटणार नाही. तसं मिलावटचं संत नाही पाहिजे, निरपेक्ष पाहिजे संत. आणि तो देव भेटून देणारा पाहिजे ना. आपल्याला सुद्धा कशाची भूक लागली पाहिजे? देव प्राप्ती. तुम्ही फक्त बघा, श्रावण महिन्यामध्ये निम्मी लोक, कधी कधी 4 आणे लोक तरी माळकरी होतात का? कारण त्यांच्यामध्ये ना ते खात नाही वशट वगैरे, आणि त्याच्यामुळे काय ते सात्विकता वाढते. 4 सोमवार, त्याच्यात 5 सोमवार आले तर लॉटरी लागली समजायची त्याची. शनिवार, गोकुळाष्टमी, मग त्याच्यात काय सात्विकता वाढते. सात्विकता जर वाढली तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर सांगतात, त्या सत्व गुणाला भूक लागते. ज्ञानाची भूक लागते, ज्ञानाची. मला ज्ञान पाहिजे, मग ते फिरत बसतंय, इकडं जा. आणि मग अकस्मात त्याची संतांची भेट होती. कारण त्याला माहितीये संतांची संगती मनाच्या मार्गाला गती भेटतील. 11वा श्रीपती आकळला जातो का? बैल आकळत आहेत का? पोरं आकळत आहेत का? पण देव आकळतो. 11वा श्रीपती येणे पंथे, संतांच्या संगती याचं नाव येणे पंथे. 11वा. अरे करतळी भाव बळे आकळे, एरवी नाकळे करतळी आवळे. एवढा देव सोपा आहे. पोट भरणं अवघड आहे, पण देव जोडणं सोपं आहे. पण कोणाच्या संगतीत त्याच्या जातीचे पाहिजे. काही न लगे भावनी कारले, काही न लगे भावनी कारले, काही न लगे भावनी कारले, काही न लगे भावनी भाव. काही न लगे एक. आणि 100% शपथ, देवाची शपथ घेऊन सांगतो, बाकीच्या गोष्टीच्या नादी लागू नको. भाव बळे मग आकळे. कोण? परमात्मा. एरवी ना कळू शकत नाही. करतळी आवळे. हातावर जसा सगुण ठेवता येतो ना, आणि तो दाखवता येतो, तसा आत्म्याचा साक्षात्कार
होतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, यांनी जसं फुल दिले ना, एक मनुष्य जसं आपल्या हातातलं फुल दुसऱ्याला देतो आणि तो जसा घेतो तसा देव देता घेता येतो. पण त्याला पाहिजे जातीचे. तुका म्हणे येथे पाहिजे कोणत्या जातीचे पाहिजे? काहीच नकोय तुमच्याकडं. ऐशी कळवळ्याची करी लाभाविन. तुम्ही त्यांना काहीच देऊ शकत नाही. काय देऊ शकता तुम्ही संतांना? पैसे अडके? अरे तुमचा जीव भाव शिल्लक नाही ठेवत. त्यांना जर तुम्ही भेटलो ना, का म्हण काय द्यावे त्यांची ठेवीत हा पायी जीव. थोडा जीव सुद्धा शिल्लक राहत नाही. संतांना भेटल्यावर आपण जीव नाही राहत. आपण शिव नाही होत, आपण परमात्मा होतो. परमात्मा जीव आणि शिव सुद्धा हरिरूप तरंग आणि सिंधू तो नेने अभंगारी सागर. धरण म्हणजे शिव आणि जीव म्हणजे नदी आणि परमात्मा म्हणजे काय? सागर. असं करतात संत. असं व्हायचंय का? नको नको आम्हाला नको. देव नकोय कोणला. देव नको. का नको? कारण रुची राहिली नाही. रुची अमृत नको म्हणतो. म्हातारी औषध नको म्हणती म्हणजे समजायचं. म्हातारी औषध नको म्हणती म्हणजे समजायचं काय? म्हातारीचे जायचे दिवस. अमृत नको म्हणतो म्हणजे मृत्यू जवळ आला. देव भेटतो. देव प्राप्त करून घ्या तर जीवन सक्सेस. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची देखला म्हणजे मूर्तीतला नाही. तो जळी स्थळी पास्ती काशाने भरलेला आहे तो विठ्ठल. देह ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग. या आत्म्याला शोधायचंय आणि ते ह्याच कुडीत जमल, ह्या शरीरात जमल. याला डोकं दिले. डोकं आपल्याला, आपल्या हातपाय दिलेले, डोळे दिलेले, समजून घ्यायला त्याला हे सगळं दिलेलं ना. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे बोलाया वचन. जेणे तू जोडसी जोडसी जोडसी. देव जोडून देतात संत आणि देव तोडायचं काम करतात पंत. आणि आपल्याला आवडतात ते. त्यांच्या संगतीत राहिल्यावर आपण होणार 100% जंत. 100% खंती ते नकारान होणे. ते थांबवा कुठंतरी. एक उदाहरण सांगून अभंगाकडे जाऊया आपण. आपण पुणे जिल्ह्यातले आहोत, जुन्नर तालुक्यातले आहोत. आपल्याकडे जर आपल्या घरातला मनुष्य खपला, संपला, त्याला नदीवर नेऊन अग्निडाग जाळपोळ करून आलो आपण आणि त्याच्या घरी झोपायच्या जागेवर पीठ झाकून ठेवतो की नाही? कशासाठी? काय माझ्या बापाने प्रताप केलाय ते पाहायचंय. अरे साप झाला, विंचू झाला, गाढव झाला, अशी पावलं वटलेली. इथं गेलं तसंच. आपल्याला काय नको का वाटायला? आपण ते थांबवलं पाहिजे ना. आपली जबाबदारी. आपला बाप कुत्रा झाला, गाढव झाला, साप झाला ना, तरी एक घरामध्ये हरिभक्त परायण तयार झाला कुळात, तो साऱ्या कुळाचा उद्धार करतो. आणि सगळ्या कुळात असणारे जे कुत्री मांजर गाढव डुकर जे असतील ना, त्यांना वैकुंठाला घेऊन जातो. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा करतो. ते करायचं नुसती पित्र घालून वर्ष श्राद्ध घालून नाही होणार. आजमेला पंजमेला परंपरा चालल्यात. आज मेला त्याच्या माग 15 मेला त्याच्या माग बापाला बी मासणार घेऊन गेलो. आणि हे सगळं बघून हे म्हणले आम्ही त्याच मार्गाने जाणार. ते खत नातू आम्ही बी मासणार जाणार.
संत म्हणले नाही जाणार आम्ही आता मसनात जाणार नाही, आणि मसनात गेलो जाणार नाही, आणि त्याच्यामुळे पुन्हा जन्माला येणार नाही. ज्ञानदेवाची ती हरिपाठ नियमा या शरीराच्या मागून येणाऱ्या जन्मातून मुक्त झालो. त्या संतांची पावर. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज आले जन्माला, मग ओतूरला आले, त्यांच्यामध्ये मुमुक्षुत्व निर्माण झालं. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जेवढा पुढे मासोळी तैसा तुका गडमणी. आणि अशामध्ये त्यांना बाबाजी चैतन्यांची भेट झाली. बाबाजी चैतन्यांनी त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह माळ घालताना अनुग्रह भेटतो, आणि जर माळ घातली असेल आणि अनुग्रह नसेल भेटला तर संतांकडे जाऊन भेटा. ज्ञानेश्वरीत अनुग्रह कशाला म्हणतात ते बघा. ज्या अनुग्रहाने ईश्वर ज्ञानदेव म्हणे मी चाडी, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला नव्हे, बीजची वाहिले. बीजची वाहिले 7व्या अध्यायाचा हिंदे. कोणतं बीज वाहिलं? बाजरीचं, गव्हाचं, कोणतं? ब्रह्मबीज. माझ्या डोक्याचं चाडे केलं आणि माझ्या गुरुने माझ्यामध्ये ब्रह्मबीज टाकलं. ब्रह्मबीज टाकलं तर काय उतरणार आहे? ब्रह्म उगवणार. ब्रह्मदृष्टीमध्ये कानी जे पेरिले डोळा ते, आणि व्यापक भरिले डोळ्यात उगवलं, कानात पेरलं, डोळ्यात उगवलं, सगळीकडे तेच दिसायला लागलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो. आणि मग तुकाराम महाराज असे बेडे बिसे झाले. तुम्हाला राशन आलं ना, आपल्याला राशन किंवा ते आता फक्त कळू द्या ना, ते सोसायट्या भरल्यात आता सगळ्या, आणि मीटिंग झाली मंत्रिमंडळाची, पैसे माफ केले, परत रिटर्न खात्यावर पडलेले. खात्यावर पडलेत तर ते म्हणले पडू द्या, 6 महिने जाता येईल बघायला खात्यावर आलेत का नाही. असंच करणार की नाही आपण? पडले तर पडू द्या, 6 महिने जाऊ बघायला. लगेच रांगा लावणार, आले का नाही, आले का नाही, आले का नाही. तसं तुकाराम महाराजांना झालं. मला जे भेटलंय ते इतरांना भेटावं. अंतरीचे धावे स्वभावे धरिता करी मनी आवरीना. मी देव झालो. मला सांगितलं माझ्या बाबाजीने तू गुरु देव आहेस, तू देव आहेस, आणि सगळ्या जगात देव नटलेला आहे. मग तुकाराम महाराजांना वाटलं अलौकिक तत्व आपल्या हाताशी सापडलंय, ते एकट्याने खायचं नाही, सेवितो हारस. आपल्याला जर पुढे गेलं, तुम्हाला जर कोणी गेलं काही समजा अख्खं पेढे दिले, 2 पेढे दिले, तुम्ही येताना घरी नाही आहे तर रस्त्यानेच गप्पागप खात येता का नाही? घरच्यांना घेऊन येणार, रुमालामध्ये ठेवणार, मुलांना घेऊन येणार, चॉकलेट जरी भेटली तर ठेवणार, राहू दे. तसं तुकाराम महाराज म्हणजे सेवितो हारस, वाटितो आणि का. काय वाटत होते? अभंगाचं पहिलं चरण. देवधा कोणी देवधा
भयान शांतता होणार. जर आपल्या शरीरामध्ये जर देव अवतीर्ण झाला ना, मैताची कंडिशन होती ना तशी स्मशानात गेल्यावर तशी होईल. प्रेत रूप झाला, काहीच वाटणार नाही माणसाला जिवंत आहे का मेलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्या नाकापुढे पेटलेल्या दिवा ठेवला ना कापूस लावलेला तरी त्याचं विझणार नाही, श्वास सुद्धा त्याचा स्तब्ध झालेला असणार. असा देव भेटतो आहे का? शोध करा जरा, महाराष्ट्रभर फिरा. असा तुकाराम महाराजांसारखा देव प्राप्त करून देणारा देव देतो का देव? नसेल तर पत्ता बी सांगतो तुम्हाला. नाशिक जिल्हा इगतपुरी तालुका घोटी गाव, तिथे एक बाबा होऊन गेले. त्यांचं 30 वर्षापूर्वी लोक म्हणायचे एक घोटीचा बाबा देव दाखवतो, घोटीचा बाबा देव दाखवतो. हो, देवाची प्राप्ती होती. आज बी महाराष्ट्रात एक मालिका आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ. मुख्य महाविष्णू पासून आलेली एक मालिका महाराष्ट्रामध्ये आहे. त्या श्रीपाद बाबांच्या अशी संत महात्मे त्यांच्या संगतीत राहिलेले. ते देव देतात, देव वाटतात. लुटा लुटा संत जन. पण कर्मदरिद्री माणसं 400 वर्षापूर्वी बी होती आणि आज बी आहे. देव पाहिजे का म्हटलं तर नको म्हणतील. देव पैसे द्या ना, दागिने द्या, जमिनी द्या, घर द्या, गाड्या द्या, घोडे द्या, पण देव द्यायला लागल्यावर नको म्हणतात. का तर त्याच्याबद्दल आत्मीयताच नाहीये. देव दुकान देती आली याची जाण संत उदार. संत उदार उदार भरले आनंद भांडार. देव देतानी फुकट एका जनार्दनी मांडिले सर्व संतांची दुकानं आज बी आहेत आळंदी पंढरपूरला. त्या दुकानामध्ये जाऊन फक्त देव घेऊन यायचा. आपण येतो कुरमुरे घेऊन येतो, माळा घेऊन येतो, घोंगड्या घेऊन येतो, बांगड्या घेऊन, नाही तर मग टाळ नाही तर बिना देव घेऊन यायचा. एक गुरुजी सांगायचे आमचे, नवीन लग्न झालं आणि मंडळी माहेरी गेली तर मग त्या नवरदेवानी माहेरला जाऊन म्हणजे तिच्या याच्या सासरी जाऊन सासरवाडीला जाऊन बायकोला पाहून यावं का घेऊन यावं, पाहून यावं का घेऊन यावं. बाजारात झाल्यावर भाजी पाहून यावी की घेऊन यावी, बाजारात गेल्यावर भाजी पाहून यावी का घेऊन यावी. तसा पंढरपूरला जाऊन देव पाहून यावा का देव घेऊन यावा. संत देव घेऊन आले आणि वाटला लोकांना. पण कर्म दरिद्री बाप भाग्य कैसे नसरेची कर्म नकळेची वर मारे मुला. चांगली गोष्टीची निवड करण्याची ताकद नाही आपली, आपल्याला कळतच नाही. कारण आपल्याला त्याच्याविषयी आत्मीयता नाही. आपल्या शरीरामध्ये अशी जागाच रिकामी केलेली नाही आपण. त्यामुळे देव कुठं ठेवावं ही प्रश्न असल्यामुळे आपण सरळ लगेच उत्तर देऊन टाकलं. तुम्ही जरी देत असाल तर आम्ही कर्मदरिद्री आहोत, आम्हाला नको अभंगाचं दुसरं. देव नलगे देव नलगे
हे जे म्हणले हे असं आपलं सगळ्यांचं मत आहे का देव नको आम्हाला आणि देव बरे अरे आणि आपण खातो पितो जातो परत तिथून आता तिथं हा? देव प्राप्त करा हे वाक्य तुम्ही खोटे करून दाखवा राजुरीचे लोक काय देव न लगे नको आम्हाला देव पाहिजे देव पाहिजे देव पाहिजे असं वाटलं पाहिजे काम क्रोध केले घर प्रीते काम क्रोध केले घर काम क्रोध केले साठवणीचे रुणले जागे कारण आमच्या घरात ठेवायला जागा नाही का तर त्याची जागा कोणी घेतलेली काम क्रोधांनी घेतलेले ते रिकामे केले का ते ऑटोमॅटिक येणार आणि तो आहेच बरं का पहिला पैसा हृदयामध्ये मी रामू म्हणजे नोकर आहे देव आपला बरं का आता देव आपला नोकर आहे मुंबईला आहे ना गुजरात्यांच्या घरी श्रीमंतांच्या घरी बाया नाही भांडी घासती बाया नाही धुणं धुती बाया नाही लादीला पट्टा साफ मारती संता घरी देवा काम धंदा करी 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 हे संता घरी देवा काम धंदा करी संता घरी देवा काम धंदा करी चित्तमन धरी भरी छाया म्हणून संतांची अखंड म्हणून संतांची संतांच्या घरी देव काम करतो श्रीखंड्या काम करत होता चोखा मेळ्याच्या घरी पत्नीचं वाहन पण कोणी गेलं पण तुमच्या आपल्या बी करतोय ज्याचे खाताड पिताडाचं बी देव काम करतो हं? झाड मोठं करी झाडं मोठं करीत घेर भरी चक्र चक्रपाणी. पाणी. हं. आणि तुमचं पण काम करतोय देवच पण आपल्याला माहित नाही काय चाललं होतं कशामुळे चाललं होतं कोणतं प्रमाणे याच्या होतं काय झालं होतं? काम क्रोध केले घर रीते पैसा हृदयामध्ये मी रामू रामू कोणाला म्हणतात ना की त्या शहरामध्ये पुरुष माणसं भांडी घासतात कामाला असतात ते. पुरुष माणसं धुणं धुतो पुरुष माणूस लाजा साफ करतो मग त्याची ती शेटानी मालकीन काय होती रामू नहीं आया क्या रामू हे काम करणे काय रामू हे काम करणे काय तसा आपल्या हृदयातला रामू खायचं काम करतो पचवायचं काम करतो स्वार्थी करतो चांगलं वाईट टाकून देतो त्याचं रक्त विसरण करतो बुद्धीला डोकं देतो हं? आणि आपल्यामध्ये सगळं हे पाठवतो हे काम कोण करतोय आपल्या आता हृदयात रामू देव रामू झालाय अजून नांदे तया घरी दैवत आता नांदणं तुम्हाला माहितीये शेंबडीनं तिला अक्कल कमी पण ती सारखी भांडणं काढते पण तिथं नांदावं लागतं उठता बसता जोडे खावं लागतात मग मालकीन होतो नांदे तया घरी देव नांदतो आपल्याला चांगलं करायचं वाईट करतो तरी गप बसून घेतो नांदतो असा देव पण देव नको म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना वाईट वाटलं वाईट कांद्याला भाव नाही भेटतो आपल्याला कसं वाटतं वाईट उसाला भाव भेटला नाही तर कसं वाईट वाटतं मेथीला भाव नाही भेटला तर कोथिंबीरला भाव नसलं तर काढती बी नाही म्हणतात घेऊन जा कोणता किती न्यायची तेवढी घेऊन कारण काय झाली बाजारात काय आली मंदी अभंगाचं तिसरं जग. देव मंदला देव
देव मंदला भाव बुडाला. महाराज सप्त्याच्या वेळेला अनाउन्समेंट केले जाते, महाराज आलेले आहे. गावातल्या लोकांनी कीर्तनाला मंडपात हजर राहावे, महाराज आलेले आहे. मग वाजायला लागलं का गावातला एक एक जगू येतून बाहेर पडून त्या बिळातून बाहेर पडतात. त्या मंदिरात बस करा ठरलेली, पण बस करण्याने पण तमाशा गावात आलेला आहे. गावातल्या सगळ्या लोकांनी गोधड्या घेऊन या. सांगावं लागत नाही, घरचीच आया पोरं बाप सांगतात गोधड्या घेऊन जा. तिकडं तम आशा, नरकाची आशा, आणि इकडं भाव नाही देवाबद्दल, म्हणून तिकडे देव मंदला भाव बुडाला. काय करू, आमच्या बाग मालाला गिराईक नाही का, ऐपत नाही. ऐपत लागती, देव घ्यायला सुद्धा सामर्थ्य लागतं. गाय म्हशीचं दूध घेऊ शकतो, गायचं घेऊ शकतो, गावठी गायचं घेतो. वाघिणीचं दूध घ्यायला स्वर्ण पात्र लागतं. तेवढा योग्यता कमवावं लागती. ती योग्यता चांगल्या कर्माने येते, मागील पुण्याईने येते, मागच्या संपत्तीने येते. तरी नाही पैसे नाही चालेल, आम्ही फुकट देऊ अभंगाचं चौथा चरण. देवा अरे मी तरी पुढं विकत घेतलाय. माझ्याकडे पण पैसे नव्हते, पण मी आयता घेतला आणि माझ्या कर्ज करून मी घेतलाय भैरवी मध्ये. दुबळा तुका भावे बिन, दुबळा तुका भावे बिन, दुबळा तुका दुबळा
देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला तुकाराम महाराजांच्या या अभंगावर माझ्या अनुभूतीला आलेलं ते सांगितलं आणि असं होतं. आज मी आपलं जीवन सार्थकी करून घ्या. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आमचे सगळे मोठे गायनाचार्य देवा महाराज आहेत, भगवान महाराज आहेत, कळंबे माऊली, विश्वनाथ महाराज, इथे जवळजवळ 10 ते 15 कीर्तनकार आहेत. साथीला कीर्तनाला उभे 10 ते 15 आणि ते कोणत्याही संस्थेत शिकायला गेलेले नाही. त्यांच्या गुरुकडून त्यांना मिळालेला बोध, त्याच्या योगाने त्यांना जे अनुभव आले त्याच्या जोरावर बोलतात. कुठं शिकायला गेलेले नाही. करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देवदाने. एका महात्म्यांच्या सहचरणी त्यांचा एक दिवसीय पुण्यस्मरण प्रत्येक महिन्याला होतं. एक महात्म्यांची पत्नी जिने खूप सेवा केली साधू संतांची, कीर्तन नाही केलं पण तिचं दर महिन्याला गावोगावी आपल्याला माहिती ना फिरता सप्ताह, तसा हा फिरता आहे. आणि त्या ताईचं काय योगदान आहे, फक्त मालकासहित बरोबर राहिली आणि संतांची सेवा केली. कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. त्या आहेत हवेली तालुक्यातल्या डोंगरगावच्या, पण त्यांच्या पतीमुळं त्यांचं ते पुण्यस्मरण आणि त्यांचं एक दिवशी वैष्णव मेळावा आळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे लवणवाडीमध्ये 4:30 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सत्संग, कीर्तन, प्रवचन आणि हरिपाठ असा सोहळा आहे. जमलं तर जावा, तिथे संत महात्म्यांची मांदियाळी जमा होणार आहे. त्याचे संयोजक इथे मच्छिंद्र महाराज हजर आहेत, त्यांनी पत्रिका दिलेली आहे. ज्यांना शक्य त्यांनी जावा. रविली ती कैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे.
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी तारीख केली. पर्यंत सांग, तारीख पर्यंत सांग, तारीख परत सांगा. तारीख 12 तारीख 12 रविवार हा. संध्याकाळी 4:30 ते 9 या वेळेत सत्संग आहे. ज्याला जेवढा वेळ देता येईल तेवढा, किंवा कमीत कमी का होईना पण वेळ द्या. परिसाचा स्पर्श जसा लोखंडाला आहे तसं आपलं जीवन घडणार आहे. करविली तैसी केली कटकट, ते मौना केली तुमचे धर्म कीर्तन सिद्धी केले, हेथ माझे जीव उरले पायी. आणि सांगितलेला शब्दन शब्द अनुभूतीचा आहे, खरा आहे. ज्ञानेश्वरी भागवतला धरून आहे, पदरचं काही नाही. आज आता असं होतं. जीवनाचं सार्थक करा. तुमच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. जीवनात तुमच्या भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न हो आणि तुम्हाला त्यांचा अनुग्रह भेटो. व्यवहारातलं सगळं दिलेले आता परमार्थातलं मूळ धन जे गाभ आहे तो शोधायचा आहे. तो तुमच्या पुण्याने भेटल. झालेली सेवा माझी हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा जो शिव आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. तुम्ही प्रत्यक्ष शिव आहात असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष कोण आहात? शिव आहात. आणि तुम्ही पार्वती नाही, तुम्ही सुद्धा शिव आहात. कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लिंगभेद नाहीये. आणि याचीच आपल्याला अनुभूती घ्यायची, जीवनात सार्थक व्हावं. झालेली सेवा तुम्हाला सज्जनांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विठ्ठल जय